जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये आहे. आज तारीख आहे 24 सप्टेंबर. तर आजच्या तारखेपर्यंत पूर्ण मोठ्या प्रमाणात कालपर्यंत पाऊस चांगल्या पद्धतीने चालू होता आमच्या भागात. आणि आज थोडीशी उघाड वाटत होती, त्याच्यामुळे आपण आज सोयाबीन काढायला घेतलेलं आहे. आता काय होतं की भरपूर हवामान तज्ज्ञ झालेले आहेत. पंजाब डग असतील, तोडकर साहेब असतील, भरपूर जण आहेत. ते त्यांच्या पद्धतीने आपल्याला अंदाज देत असतात आणि आपण त्यांच्या पद्धतीने नियोजन करायचं होतं. पण काय असतं का प्रत्येक ठिकाणी स्थानिक वातावरण वेगळं असतं. त्यांनी दिलेला अंदाज पूर्ण भागाचा दिलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही आपल्या भागात पाऊस होईल नाही. कारण बऱ्याचशा वेळा असं होतं की आपल्या गावात पाऊस होत असतो, शेजारच्या गावात पाऊस नसतो, शेजारच्या गावात होतो तर आपल्याला होत नाही. अशा वेळेस काय करायचं, तर आपण काय करत असतो, आता तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी तर कालपर्यंत भरपूर पाऊस होता. आणि मी गुगलवरती चेक केलं होतं की आपल्या भागासाठी हवामान चेक केलं होतं, तर ते दाखवत होतं की बुधवार गुरुवार हे 2 दिवस उघाड दाखवत होतं, शुक्रवार शनिवार परत पाऊस दाखवत होतं. तर मग आपण काय केलं, बुधवारी आधीच बायांना मजुरांना ज्या आहेत आपल्या बाया त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की आपल्याला बुधवारी सोयाबीन काढायचं आहे. कारण आता तुम्ही जर पाहिलं त्याचं पूर्णपणे काय झालेलं आहे, पाला गळून गेलेलं आहे, 1 मिनिट सोयाबीन काढण्यासाठी आलेले आहे. आता काय होईल, हे जर तापलं किंवा अजून 4-5 दिवस थांबल्यानंतर परत जर पावसाळा सुरू झाला तर याचं नुकसान होईल. त्याच्यामुळं काय झालं, आता हे 2 दिवसाची उघाड दाखवत होतं. हे मी 8 दिवसापूर्वीच चेक केलं होतं. बुधवार गुरुवार उघाड दाखवत होतं, त्या हिशोबाने मी बायाला मजुरांना सांगून पण ठेवलं होतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पुढं काढणी चालू केलेली आहे आपण आता सध्या. तर आता हे चेक कसं करायचं, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही गुगलवरती जायचं. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. गुगलवरती जायचं आणि गुगलवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्च करायचं वेदर 10 days फॉर. तुमचा जो पिनकोड नंबर असेल तो पिनकोड नंबर टाकायचा, डायरेक्ट गावचं नाव टाका किंवा डायरेक्ट पिनकोड नंबर टाकायचा, सर्च करायचं. सर्च केल्यानंतर खाली तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला पूर्ण 10 दिवसाचं हवामान दाखवतं, अंदाज असतो तो पूर्णपणे. तो पूर्ण 10 दिवसाचा, आणि हा अंदाज 99% खरा होत असतो त्या भागासाठी. तुम्ही जर पाहिलं तर आता याच्यात पाहिलं तर बुधवार गुरुवार हवामान कोरडं दाखवते, त्याच्यानंतर शुक्रवार शनिवार परत पाऊस दाखवते. तुम्ही जर वरती प्रेसिपिटेशनवरती क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल की किती प्रमाणात पावसाचं किती मिलीमीटर पाऊस होऊ शकतो. अशा पद्धतीने याचा अंदाज दाखवलेला असतो. पूर्ण 10 दिवसाचा याच्यात अंदाज दाखवला जातो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भागासाठी तुमचा पिनकोड नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता आणि एकदम परफेक्ट अंदाज आपल्याला लावता येतो. शेतकऱ्याला त्या हिशोबाने नियोजनही करता येतं. आपल्याला जे हवामान तज्ज्ञ आहे त्यांच्यावरती तुम्ही अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करू शकता. हवामान तज्ज्ञ असतात ते देखील याचाच आधार घेऊन एक अंदाज सांगत असतात. आणि थोडंसं मॅपिंग व मॅपवरती वगैरे जे सॅटेलाईटचे जे इमेजेस येतात त्याच्यावरून अंदाज घेऊन ते कुठल्या भागात किती पाऊस राहील, काय होईल हे सांगितलं जातं. पण तुम्ही जर गुगल सॅटेलाईटचा जर वापर केला आणि त्याच्यावरती जर सर्च केलं तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो प्रत्येकजण सर्च करू शकतो. प्रत्येक शेतकऱ्याने आज टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, त्यानुसार आपल्या कामाचं नियोजन केलं पाहिजे. आता हे 2 दिवस उघड, ह्या 2 दिवसात जर शेतकरी गहाळ राहिला, कारण कालपर्यंत पाऊस येत होता, मग आता पाऊस उघडल्यानंतर पाहू असं शेतकरी म्हणतो, आणि त्यात परत जर पाऊस सुरू झाला तर काय होतं, नियोजन करता येत नाही. माणसं घेतल्यानंतर मजुरी फुकट जाते, कारण मजुरी घेतल्यानंतर पाऊस जर चालू झाला तर तेवढं काम होत नाही. बरं, जास्त कमी पाऊस झाला तर काढणी थांबवावी लागते. आता त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, आज आपण बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचं सोयाबीन काढायला आलं असेल, मकाचं काय तुम्हाला कुट्टी करायची असेल किंवा कणस खोडायचे असेल, त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. तुम्ही गुगलवरती जाऊन तुमचं वेदर 10 days 10 दिवसाचं वेदर सर्च करायचं, डायरेक्ट वेदर 10 days फॉर. तुमचा जो काही पिनकोड नंबर असेल तो टाकायचा, तुम्हाला परफेक्ट असा अंदाज हवामानाचा त्याच्यात भेटेल. आणि त्या ठिकाणी तुम्ही आता समजा मी काय करणार आहे, हे सोयाबीन काढून घेणार आहे, ते रचणार आहे, व्यवस्थित रचून उद्या जरी पाऊस आला तरी त्याच्यावरती आपण काय करू शकतो, कागद टाकू शकतो. याला कुठल्याही प्रकारचा पाला राहिलेला नाही, त्याच्यामुळे हे खराब उगण्याचा वगैरे काही प्रश्न येत नाही. आणि 2-3 दिवस